नमस्कार मित्रांनो, मी रोहित धाडगे आपलं स्वागत करतो marathi-master.com च्या यूट्यूब लर्निंग ट्युटोरियल मध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब बद्दल माहिती करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी यूट्यूबच्या वेबसाईटवरती आहोत। तर मी या ठिकाणी एक व्हिडिओ प्ले करतोय। तुमच्या मनात शंका असेलच की हे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड कसे करतात। तर या संदर्भात मी आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय। तर यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यूट्यूबच्या साईटवरती जावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला एक स्वतःचा चॅनल ही बनवावं लागेल। तर यासाठी हे चॅनल बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। यानंतर मी साइन इन या बटनावरती क्लिक करतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता माझं मराठी मास्टरचं जे अकाउंट आहे ते मला या ठिकाणी मिळालेलं आहे जीमेलचं। तर या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकतोय। तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी आता मी माझ्या पासवर्डद्वारे इथे लॉग इन झालेलो तुम्हाला दिसू शकेल। हे माझं जीमेल अकाउंट आहे, याद्वारे मी यूट्यूब मध्ये लॉग इन झालेलो आहे। तर लॉग इन झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहू शकतो की जो आपला साइड बार आहे यूट्यूबचा तर तो चेंज झालेला आहे। या ठिकाणी आपण माय चॅनल एक नवीन ऑप्शन ऍड झालेलं पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला लगेचच एक विंडो डिस्प्ले होते, सेटअप युअर चॅनल ऑन यूट्यूब, हॅलो यू विल अपीयर। म्हणजेच आपण यूट्यूबचं चॅनल उघडण्यासाठी आता अपीयर झालेलो आहोत आणि आपण हे चॅनल उघडू शकतो। तर या ठिकाणी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं की ॲड फोटोवरती मी क्लिक करतोय। त्याच्यानंतर मी माझ्या डेस्कटॉपवरती आपला मराठी मास्टरचा एक फोटो बनवून ठेवलेला आहे ऑलरेडी, तो मी या ठिकाणी अपलोड करतोय। तुम्हाला जो हवा असेल तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या। तर या ठिकाणी आपण याला क्रॉप करून ॲडजस्ट करू शकतो। त्याच्यानंतर सेट ॲज प्रोफाईल पिक्चर केल्यानंतर याला थोडासा टाइम लागतो मित्रांनो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की माझा यूट्यूबचं जे अकाउंट आहे ते आता हळूहळू जे स्टेप बाय स्टेप वाढत चाललेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी आणि कंटिन्यू। तर अशा प्रकारे आपण यूट्यूबचं चॅनल हे क्रिएट केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मराठी मास्टर हे आपलं चॅनलचं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलला एक व्यवस्थित प्रोफाईल पिक्चर ही सेट झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी क्लिक करून हा प्रोफाईल पिक्चर जो आहे तो बदलूही शकता। तर हा प्रोफाईल पिक्चर बदलण्यासाठी तुम्हाला एडिट ऑन गुगल प्लस वरती जावं लागेल। याला नवीन टॅब मध्ये ओपन करून ठेवतो। तर तोपर्यंत आपण बाकीची माहिती घेऊयात। तर हा जो आहे पार्ट ज्या ठिकाणी आता काहीच दिसत नाहीये त्याला बॅनर पार्ट असे म्हणतात। तर या ठिकाणी चॅनल आर्ट म्हणजेच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या बॅनर ही टाकू शकतो। चला आपण एक बॅनर टाकूया। या ठिकाणी एडिट चॅनल केल्यावरती आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत, एडिट लिंक आणि एडिट चॅनल आर्ट। तर सध्या आपण एडिट चॅनल आर्ट वरती क्लिक करणार आहोत। यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चॅनल आर्ट टाकायचा आहे। तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक फोटो अपलोड करावा लागेल। मी आधीच या ठिकाणी फोटो एक बनवून ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चॅनल आर्टची जी साईज आहे ती या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। तर या ठिकाणी तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपला चॅनल आर्ट हा दिसणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा चॅनल आर्ट सिलेक्ट करून घ्या। यानंतर आपला हा पूर्णपणे चॅनल आर्ट बनलेला आहे, तुम्ही हे पाहू शकता। तर आता यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो शिकायचा आहे, ते म्हणजे व्हिडिओ अपलोड कसे करणार। तर यासाठी आपण या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करू शकतो किंवा आणखीन एक पर्याय आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी आपण सिलेक्ट अपलोड वरती क्लिक केल्यानंतर आपला एक व्हिडिओ
आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर मी या ठिकाणी माझा जो जीमेलचा व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी अपलोड करतोय. तर याला थोडासा वेळ लागेल मित्रांनो, त्यासाठी मी हा व्हिडिओ पॉज करून ठेवतोय. हा या ठिकाणून अपलोड होतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता याला अपलोडिंगला टाइम लागतो. ते तुमच्या नेटच्या स्पीडवरती डिपेंड करतं किती टाइममध्ये हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. तर यासाठी मी सध्या हा व्हिडिओ पॉज करतो आणि हा अपलोड झाल्याच्या नंतर पुन्हा मी प्ले करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रोसेसिंग ही आपली डन झालेली आहे. तर यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की पब्लिशचं बटन आलेलं आहे आपल्यासाठी. पण सगळ्यात पहिल्यांदा हे व्हिडिओ पब्लिश करण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काही गोष्टींमध्ये चेंजेस करणार आहोत. उदाहरणार्थ या व्हिडिओचं नाव आपल्याला जे काय द्यायचं आहे ते आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. तर मी या ठिकाणी काही नाव टाईप करून ठेवलेले आहेत, ते मी फक्त कॉपी पेस्ट करतोय. तुम्ही तुमच्या व्हिडिओचे जे काही नावं असतील ते या ठिकाणी टाकू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे टाकायचं असलं तर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे जीमेल अकाउंट कसे उघडतात, फक्त एवढंच लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी टॅग्स ॲड करायचे. तर टॅग्स हे कशासाठी ॲड करतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. टॅग्सचा उपयोग आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये होतो. उदाहरणार्थ जर कुणी आपल्या व्हिडिओजला सर्च केले किंवा कुणी यूट्यूबमध्ये टाकले की हाऊ टू ओपन जीमेल अकाउंट इन मराठी, तर आपलं व्हिडिओ लोकांना समजण्यासाठी याचा उपयोग होतो. तर मी असेच काही टॅग्स या ठिकाणी बनवून ठेवलेले आहे, ते मी या ठिकाणी फक्त कॉपी पेस्ट करतो. तुम्हीही अशा पद्धतीने कॉपी पेस्ट करू शकता. मित्रांनो, टॅग्स बनवताना एक गोष्ट फक्त तुम्ही लक्षात घ्यायची आहे की टॅग्स मधले जे काही स्पेलिंग्स असतील ते बरोबर तुम्ही टाईप करायला हवेत, नाहीतर ते वर्क करणार नाहीत. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओला फक्त 3 टॅग टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही टॅग टाकू शकता. यानंतर या ठिकाणी एक आपल्याला मेसेज दिसतोय. तर ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ टाकतोय, अपलोड करतोय, त्यावेळेस आपण आपल्या गुगल प्लस, ट्विटर किंवा फेसबुकवरतीही हा व्हिडिओ शेअर करू शकतो, याची लिंक शेअर करू शकतो. तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे आणि शेअर विथ गुगल प्लस, ट्विटर अशा पद्धतीने याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता मी हे काहीही करत नाही आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते करू शकता. तर या ठिकाणी प्लेलिस्ट आहे. तर प्लेलिस्ट कशी बनवायची गुगलमध्ये याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आत्ता तुमच्या स्क्रीनवरती जी लिंक येते त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हाऊ टू क्रिएट अ प्लेलिस्ट इन यूट्यूबचा माझा व्हिडिओ मिळेल. त्यामध्ये तुम्ही यूट्यूबवरती प्लेलिस्ट कशी बनवायची हेही शिकू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन दिसत आहे. तर या ठिकाणी पब्लिक केल्याच्या नंतर हा व्हिडिओ पब्लिकली अपलोड होतो, म्हणजे हा व्हिडिओ कुणीही पाहू शकतो. अनलिस्टेड म्हणजे याला कुठल्याही प्रकारची लिस्टमध्ये हा व्हिडिओ जाणार नाही. आणि प्रायव्हेट म्हटल्यानंतर या व्हिडिओला फक्त आणि फक्त तुम्हीच पाहू शकता किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला या व्हिडिओची लिंक सेंड कराल तीच व्यक्ती हा व्हिडिओ पाहू शकते. तर या ठिकाणी मी हा व्हिडिओ पब्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी मी पब्लिशच्या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर या आपण पाहू शकतात इथे एक मेसेज डिस्प्ले होतो, युअर चेंजेस आर बिंग सेव्ड, म्हणजेच आपला व्हिडिओ हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. तर आता या व्हिडिओला आपण पाहणार कसे, तर जेव्हा मी या व्हिडिओवरती क्लिक करतो त्यावेळेस मला हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला दिसतो. तर या ठिकाणी या ठिकाणी मी आता हा व्हिडिओ तुम्हाला प्ले करून एक जस्ट दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गुगलवर अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेला आहे. या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव, आपलं जो व्हिडिओ आहे त्याचं नावही आलेलं आहे. तर यानंतर आपल्याला जर पुन्हा चॅनलमध्ये जायचं असेल किंवा या व्हिडिओमध्ये आणखीन काही चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी आपण चेंज करून या व्हिडिओमध्ये चेंजेस
या ठिकाणी आपण क्लिक करून या व्हिडिओमध्ये चेंजेस ही करू शकतो. तर या व्हिडिओच्या नंतर आपल्याला मी पुढील भागांमध्ये या व्हिडिओला एडिट करण्याचे ऑप्शन्सही शिकवणार आहे. तर त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल. माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती जेव्हा कधी मी कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते इमिजिएटली समजून जाईल. तर यासाठी माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर या व्हिडिओविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना लवकरात लवकर उत्तरे देईल. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.